गोष्टी आपण मी सांगितले साहेब, आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही। कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती, गुप्त माहिती मिळाली होती, त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे। मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शकरित्याने नियमानुसार कायदेशीररित्याने होईल। यामध्ये कोणीही पोलीस पुणे शहर पोलीस दलांच्या भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे। आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे। पुढच्या काळात बरोबर आहे, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ज्यावेळी ड्राय डे असते त्यावेळी जर कोणी अशा हिम्मत करत असतील तर अशा प्रकारची कारवाई होईल की त्यांना लक्षात राहील। ही सूचना आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना दिली। संदर्भातली बैठक तुम्ही आज घेतली, अनेकदा लक्ष्मी रोडकडे जास्तीकडे प्राधान्याने बघितलं जातं, परंतु पहिल्यांदाच टिळक रोड संदर्भात बैठक तुम्ही घेतली। टिळक रोडचे विसर्जन मिरवणुकीचे विषय बरेचसे लोकांचे मुद्दे होते, तिथे काही दुर्लक्ष प्रशासनाचे मागचे वर्षापासून होत आहे अशा त्यांचे काही विषय होता। त्या विषय अनुषंगाने विस्तृत चर्चा आज आणि गणेश मंडळांसोबत त्या भागाचे मंडळांसोबत बैठक झाली आणि यावर्षी टिळक रोडचे मिरवणूक अत्यंत चांगल्या रीतीने आणि लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्यावर योग्य प्रशासनाकडून नियोजन करण्यात येईल अशा प्रकारची चर्चा झाली आणि अत्यंत चांगले वातावरणात ही बैठक दारू विक्री करणाऱ्यांना तुम्ही सज्जड दम दिलाय की 7 पिढ्या दारू विकता येणार नाही। बरोबर आहे, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ज्यावेळी ड्राय डे असते त्यावेळी जर कोणी अशा हिम्मत करत असतील तर अशा प्रकारची कारवाई होईल की त्यांना लक्षात राहील। ही सूचना आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना दिली। त्या विषयावर फक्त आम्ही एवढेच सांगू की जी कारवाई झालेली आहे त्याचे विस्तृत माहिती यापूर्वी प्रसार माध्यमाला देण्यात आलेली आहे। मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शकरित्याने नियमानुसार कायदेशीररित्याने होईल। यामध्ये कोणीही पुणे शहर पोलीस दलांच्या भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे। आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे। पुढच्या काळात पोलिसांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्यातले फोटो जे आहेत ते व्हायरल, कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावा लागेल। ही युग टेक्नॉलॉजीचे आहे, पारदर्शकताची हे आहे। लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही। ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खरं तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही, ही नियम आहे कोर्टाची, याबद्दल केस लॉ पण आहे। म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका। आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही, परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे। जो कारवाईचा व्हिडिओ आहे तो तुम्ही व्हिज्युअल्स बाहेर दिले असं एकनाथ खडसे म्हणाले। आणि दुसरं, मी याबद्दल आता एकच गोष्टी वारंवार उत्तर देणे गरजेचे नाही। मी क्लिअर सांगितले, रिपीट एकदा परत करतो, कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही। काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल कर्मचारी त्यांच्या घराबाहेर पाळत ठेवत होते, काही लोक त्यांच्या घरामध्ये देखील आले। एक गोष्टी मी सांगितले साहेब, आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही। कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती, गुप्त माहिती मिळाली होती, त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे। याबद्दल मनात कोणी दावा ठोकणार म्हणतायत पोलिसांवरती।